प्रथम आपल्याला आपलं प्ले स्टोर ओपन करून घ्यायचं आहे आणि सर्च बॉक्समध्ये सर्च करायचं आहे क्रॉप इन्शुरन्स असं ॲप्लिकेशन गव्हर्नमेंटचं सर्च केल्यानंतर याला इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. जर आपल्याकडे पहिलीपासून असलं तर त्याला अपडेट करून घ्या आणि आपल्याला असा लॉगिनचा इंटरफेस दिसेल तर या लॉगिन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि आपण जे काही शेतकऱ्याचा मोबाईल नंबर आहे तो इथं टाकून घ्यायचा आहे आणि लॉगिन विथ OTP या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर असा लॉगिन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला असा एक इंटरफेस दिसेल, इंटर युअर रजिस्ट्रेशन आधार नंबर फॉर ॲडिशनल व्हेरिफिकेशनसाठी आपल्याला आधार नंबर टाकायचा आहे आपल्या शेतकऱ्याचा. तर आपण त्याचा नंबर टाकल्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचा आहे आणि पुढे आल्यानंतर आपल्याला OTP येईल, ते OTP टाकून घ्यायची आहे. टाकल्यानंतर व्हेरीफाय बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे आल्यानंतर आपल्याला वेलकम टू आपलं जे काही नाव आहे ते दिसेल, आपल्याला लॉगिन झालेलं आहे. तर इथे 4 ऑप्शन दिसेल, आपल्याला 2 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, क्रॉप लॉस इंटिमेशन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि इथं आपलं जे काही स्टेट आहे महाराष्ट्र स्टेट तिथं निवडून घ्यायचं आहे आणि खाली आपल्या सीझन 2 नंबरचा ऑप्शन आहे सीझन, म्हणून जे काही आपला हंगाम आहे तो खरीप हंगाम निवडून घ्यायचा आहे आणि स्कीम कोणती आहे प्रधानमंत्री फसल विमा योजना पहिली ही स्कीम निवडून घ्यायची आहे आणि 4 नंबरचा ऑप्शन आहे वर्ष कोणतं वर्ष चालू आहे ते 2025 निवडून घ्यायचं आहे आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर पुढे आल्यानंतर आपल्याला असं दिसेल की खाली बघू शकता पेंट न्यू क्रॉप लॉस ऑप्शनवरती या क्लिक करायचं सिम्पली आणि पुढे आल्यानंतर आपल्याला बघू शकता खाली वरी एक पेड म्हणून ऑप्शन आहे, आपला विमा भरलेला आहे म्हणून त्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि खाली स्क्रोल डाऊन करायचं आणि आपला जे काही पीक घेतलेलं आहे ते आपल्याला इथे दिसून येईल. तर आपल्याला सिम्पली या बॉक्समध्ये पुढे बॉक्समध्ये क्लिक करायचं आहे पूर्ण आणि प्रोसीड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर पुढे आल्यानंतर आपलं जे काही लोकेशन आहे शेतामध्ये येऊनच करायचं आहे. शेतामध्ये आल्यानंतर आपल्याला पहिलं इथं बघू शकता 3 ऑप्शन दिसत आहेत. तर आपल्याला शेतामधले 4 फोटो घ्यायचे आहे, वरी पहिल्यांदा 4 भागचे 4 फोटो घ्यायचे, शेताची जे काही आपलं नुकसान झालेलं आहे ते भाग फोटो घ्यायचे. तर सिम्पली मी फोटो घेतो बघा. तर असं आपल्याला पहिले 4 फोटो घ्यायचे आहेत. राईट या बटनावरती क्लिक करून असे सगळे चारही अलग अलग बाजूचे 4 फोटो घ्यायचे. आणि फोटो घेतल्यानंतर दुसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे टेक झूम इमेज ऑफ अ डॅमेज क्रॉप, म्हणजे आपल्याला आपल्या जे काही नुकसान झालेलं पीक आहे त्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे झूम करून. आणि तिसऱ्या नंबरचा ऑप्शन आहे रेकॉर्डिंग करायची आहे 10 सेकंदाची आपल्या जे काही नुकसान झालेलं आहे त्या भागाची. तर ते तुम्हाला करायची असले तर करू शकता, नाही तर ते ऑप्शनल आहे, म्हणजे नाही केली तरी जमते. आणि सेव्ह अँड नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे आणि पुढे आल्यानंतर आपल्याला असा इंटरफेस दिसेल की इथं आपल्याला 4 ऑप्शन दिसतील. तर आपल्याला पहिल्या ऑप्शनमध्ये बघू शकता तर लॉस लेवल आहे त्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे आणि लॉस ॲट इंडिव्हिज्युअल फॉर्म या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि 2 नंबरच्या ऑप्शनमध्ये क्रॉप स्टेजच्या ऑप्शनला क्लिक करून स्टँडिंग क्रॉप या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. खाली 3 नंबरच्या ऑप्शनला यायचं, खाली ते आपण आल्यानंतर आपल्याला तिसरा ऑप्शन दिसेल इव्हेंट डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ते आपल्याला बरेच ऑप्शन दिसतील. तर पहिला आहे जे काही पूर आलेला आहे शेतामध्ये तर ते पहिला ऑप्शन निवडू शकता आणि खाली जे लँड स्लाईड आहे तर ते आपल्याला जर आपलं वावर खरडला असेल तर ते निवडू शकता. तर आपल्याला पुराचं करायचं आहे तर आपलं पहिलं आणि तिसऱ्या नंबरचं जसं की खरं हे गारपीट झाली असेल तर आणि 4थ्या नंबरचं आहे ते क्लाउड ब्रस्ट आहे ना, तर ती आपल्याला ढगफुटी झाली असेल तर ती निवडू शकता. तर आपण पहिलं ऑप्शन पुराचं निवडूया आणि खाली इव्हेंट डेट म्हणजे कधी झालेलं आहे ते आपण ती तारीख निवडून घ्यायची आहे आणि खाली टाइम जे काही कधी केलेलं आहे ते निवडून घ्यायचं आहे आणि ओके या बटनावरती क्लिक करून खाली कमेंटमध्ये काही टाकू शकता, नाही टाकलं तरी जमेल आणि सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे. सबमिट झाल्यानंतर बघू शकता आपला डॉक्युमेंट खाली डॉक्युमेंट नंबर आलेला आहे आणि युअर इंटिमेशन हॅज बीन रजिस्ट्रेशन सक्सेसफुली झालेलं आहे. तरी कशी वाटली शेतकरी मित्रांनो माहिती नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपल्या मित्रांना शेअर पण करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.